गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं झाली। महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळानं ही अतिक्रमणं हटवली, पण काही ठिकाणी पुन्हा अतिक्रमणं होण्याची शक्यता आहे। अशा जागांचं आता सुशोभीकरण केलं जाणार आहे। उद्योजक संघटना आणि कंपन्यांच्या CSR निधीतून गोकुळ शिरगाव MIDC मध्ये पावसाळ्यापूर्वी सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे। गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारापासूनच अतिक्रमणाचा विळखा पडला होता। हातगाड्या, खाद्यपदार्थांच्या टपऱ्या, पानपट्टी, फळ आणि मोबाईल विक्रेते यासह अनेक प्रकारचं अतिक्रमण झालं होतं। अखेर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळानं गोकुळ शिरगाव MIDC मध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली, पण अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा काही दिवसात त्याच ठिकाणी अतिक्रमण सुरू होतं। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये एक वेगळा उपाय केला जाणार आहे। ज्या ठिकाणी अतिक्रमण होऊ शकतं त्या जागांचं सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। औद्योगिक विकास महामंडळ, उद्योजकांच्या संघटना आणि कंपन्यांच्या CSR निधीतून हे काम केलं जाणार आहे। गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यालगतचा परिसर, प्रवेशद्वार, BSNL कार्यालय परिसर आणि अन्य काही जागा सुशोभित केल्या जातील। तिथं वृक्षारोपण, बगीचे आणि अन्य कामं केली जातील। पावसाळ्यापूर्वी या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे। त्यातून वारंवार होणाऱ्या अतिक्रमणाला पायबंद बसेल आणि औद्योगिक वसाहतीच्या सौंदर्यात भर पडेल असा विश्वास MIDCचे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक यांनी बी न्यूजशी बोलताना व्यक्त केला।